माझ्या राजाने 8 पगड जाती करून हे स्वराज्य निर्माण केलं आणि या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या शंभू राजाने आपलं स्वतःच बलिदान दिलं. महाराज अरे विचार करा, आपल्याला साधा चटका जरी बसला ना तर आपल्या जीवाचा दाह दाह होतो. माझ्या राजाने तब्बल 40 दिवस त्रास सहन करावा. 40 दिवस. अरे कधीच ते कोणाच्या पुढे हात झुकत नव्हते. ते हात माझ्या राजाचे कलम करण्यात आले. अरे ते गुडघे कधी कोणापुढे वाकले नाही. ते गुडघे त्या गुडघ्यांच्या वाट्या काढून या गिधडाला लोचण्यासाठी काढून द्याव्या. अरे माझ्या राजाचे डोळे अगदी वाघासारखे लाल बुंद होते. त्या औरंगाला खाऊ का सोडू असं बघणार ते लाल बुंद डोळे. त्या लाल बुंद डोळ्यामध्ये लाल सलग तापणाऱ्या सलया घालाव्या आणि माझ्या राजाचे ते डोळे काढून घ्यावे. महाराज अरे विचार करा, जे हात होते, जे पाय होते, जे धष्टपुष्ट शरीर होतं ते कधीच कोणापुढे झुकलं नाही. शेवटी माझ्या राजाने 40 दिवस त्रास सहन केला. 40 दिवस. परंतु हे त्या औरंगाला खपलं नाही. विचार करला रे, काय खाऊ घालतात हे मराठे. हे मराठीचे माणसं काय खाऊ घालतात या लेकरांना की एवढी वफादारी कशी आहे त्यांच्या रक्तामध्ये. अरे प्राण गेला, जीव सोडला, अरे हात तोडले, पाय तोडले. शेवटी उरलं होतं ते फक्त मस्तक माझ्या राजाचं. शेवटी माझ्या राजाचं मस्तक उरलं. काय अवस्था झाली असेल. अरे जसं गिधडाने लोचके तोडावे तसे माझ्या राजाचे लोचके तोडण्यात आले. माय बाप, लोचके तोडण्यात आले. अरे नको तो त्रास होऊ लागला. ज्याचं मन व्हायचं त्याने धावून यावं, माझ्या राजाचे लोचके तोडावे, गिधडाला खाऊ घालण्यासाठी टाकावे. अरे एवढ्यावरती त्यांचं थांबलं नाही तर माझ्या राजावरती अगदी मिठाचं पाणी करून फेकावं. कशासाठी माझे राजे लढले, कशासाठी. अरे ऐका, ज्या वेळेला इंद्रायणी मातेमध्ये माझ्या राजाला बंदिस्त करण्यात आलं ना तेव्हापासून ती इंद्रायणी सुद्धा स्तब्ध झाली. ती इंद्रायणी कधी खडखडून उसळ्या मारून वाहत नाही. ती शांत झाली. इंद्रायणी काय शांत झाली तर आज या सह्याद्रीच्या कुशीमधला एक हिरा या कुत्र्याने, हजारो लाखो कुत्र्यांनी माझा राजा पकडलेला होता. हे बघा, हात तोडले, पाय तोडले, शेवटी उरलं होतं ते फक्त माझ्या राजाचं मस्तक. एक धारदिशी तलवार यावी, माझ्या राजाचं मस्तक तटदिशी तुटावं, शिर धडावेगळं करावं आणि ते मस्तक खाली पडावं. परंतु त्या मुखामधून एक वाफ निघावी. त्या मुखामधून एक वाफ निघावी आणि त्या वाफेला माझ्या शंभू राजाने सांगावं, अरे जा आणि माझ्या आबासाहेबांना सांगा. अरे जा आणि माझ्या आबासाहेबांना सांगा, शंभू राजाने बलिदान दिलं. शंभू राजा मरण पावलाय. तो मातीत नाही तर मातीसाठी मरण पावलाय. मातीसाठी मरण पावलाय. हे बघा, मातीत मरणारे अनेक भेटतील, मातीत मरणारे अनेक भेटतील, पण मातीसाठी मरणारा फक्त आणि फक्त माझे शंभू राजे झाले. महाराज माझे शंभू राजे झाले. अरे काय धर्म आहे. अरे आपण जातीवाद करत बसतो आणि जात सोडून द्या, आपला धर्म टिकवा. धर्म टिकला तर जातीवाद करण्याची कधी वेळ येणार नाही. अरे कधीतरी छाती लोक असं म्हणतात, कुणी कन्या पुत्र होती रे सात्विक तयार जगरीत वाटे देवा. आपल्या आबासाहेबांना माझ्यावरती स्वाभिमान वाटावं. अरे खंत आहे या गोष्टीची की माझ्या राजाचा इतिहास काही काळ दाबून ठेवण्यात आला, काही काळ दाबून ठेवण्यात आला. अरे जसा सह्याद्रीचा जो हिरा होता म्हणजे शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती एकट्या केल्या, हे स्वराज्य निर्माण केलं. अरे ज्याच्या वेळेला युद्धावरती निघायचं ना त्याच्यावरती मावळ्यांनी सज्ज व्हावं. मावळ्यांनी सज्ज व्हावं. कधी विचार करू नये. कधी विचार केला नाही माझ्या घरी मुलगा आहे तर माझी बायको आहे. कधीही विचार केला नाही. का विचार केला नाही? कारण की हे स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या डोळ्यावरती दिसत होतं. अरे ज्या वेळेला मुठभर मावळे घेऊन माझ्या राजाने निघावं ना, माझ्या राजाने मुठभर मावळे घेऊन निघावं, त्यावेळेला त्या मुघलांची थरकाप उठत होते. ते लाखोने असायचे परंतु माझ्या राजांचे मावळे मुठभर होते पण लाखांना भारी होते. ज्या वेळेला निघायचं ना त्यावेळेला एकच गर्जना करण्यात यायची. आवाज आणि गीत वाढवा थोडासा. एकच गर्जना करण्यात यायची. हातामध्ये भगव्या पताका घ्याव्या आणि सगळ्यांना म्हणावं,